नमस्कार, मी आशिष VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो। बातमीपत्राकडे वळण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। तखतमल इंग्रजी हायस्कूलचा दिव्यांग विद्यार्थी ऋषिकेशने 89% गुण प्राप्त करत बाजी मारली आहे। नुकत्याच पार पडलेल्या माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये त्याने ही कामगिरी केल्याबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना VCN न्यूजच्या चमूने सुद्धा अभिनंदन करत शुभचिंतनार्थ घेतली आहे एक भेट। दिव्यांग ऋषिकेशने दिला सर्व विद्यार्थ्यांना धडा। शरीराने अपंग असलेल्या ऋषिकेशने 88.60% मार्क्स घेऊन बाजी मारली। आज आपण कुठल्याही घरामध्ये प्रवेश केला तर आई वडील सर्वप्रथम आपल्या मुलांची मोबाईल किंवा टीव्ही बद्दलची तक्रार करताना दिसतात। अभ्यासामध्ये याचे अजिबात लक्ष लागत नाही, सारखा मोबाईलवर किंवा टीव्हीवरतीच खेळत असतो, अशा पालकांच्या तक्रारी आपल्याला सातत्याने ऐकावयास मिळतात। ज्या मुलांना किंवा मुलींना दैवाने हात पाय डोके दिले त्यांनी मैदानी खेळ खेळावयास पाहिजेत, परंतु आज मुले दिव्यांगासारखी शरीराने आणि मनाने सुद्धा अपंग झाल्यासारखी आपणास जाणवतात। मात्र ऋषिकेश नावाच्या दिव्यांगाने या सर्वांवर मात करून नुकत्याच झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये 88.60% गुण घेऊन सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे। ऋषिकेश हा तखतमल इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी असून तो अमरावती येथील गोपालनगर भागाचा रहिवासी आहे। विशेष म्हणजे ऋषिकेश हा स्वतः काहीही करू शकत नाही। त्याची आई त्याला रोज 3 तास वाचून दाखवित असे। ते संपूर्ण वाचन त्याने सुमारे वर्षभर आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवले आणि लेखकाच्या साह्याने 10वीचे पेपर सोडविले। ही बाब अतिशय आश्चर्यजनक आहे। विशेष बाब म्हणजे ऋषिकेश हा जन्मापासून दिव्यांग नाही। सुमारे 5 वर्षांपूर्वी ऋषिकेशला मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा रोग झाल्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर विकलांग झाले आहे। मात्र मन आणि मेंदू याच्याच भरोशावर त्याने एवढी मजल मारली आहे। ऋषिकेशची आई शिक्षिका तर वडील ITI अमरावती येथे रिजनल कोऑर्डिनेटर आहेत। आजी व आजोबा दोघेही रिटायर्ड शिक्षक आहेत। तर ऋषिकेशची बहीण 2014 मध्ये 10वीची मेरिट होती, ती साम्रा स्कूलची विद्यार्थिनी होती। आता ती वर्धा येथे MBBS ला आहे। संत नामदेवांची उक्ती आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असे म्हणतात ते खरेच। अशा या दिव्यांगाची VCN न्यूजच्या राही लोटे यांनी घेतलेली खास मुलाखत। तर ऋषिकेश, मग तू अभ्यास कसा करायचा? माझी मम्मी वाचायची, मी ऐकतो, ऐकलेलं डोक्यात साठवून ठेवायचं आणि नंतर राहायला सांगायचं। जे क्लासमध्ये शिकवलं होतं ते रिव्हिजन। किती ते किती करत होता आपण शाळेत आला 1 वाजतापासून 7 वाजेपर्यंत? मम्मी येईपर्यंत सर्व सांग, किती वाजेपर्यंत करत होता? मला काहीच नको सांगू, त्यांना सांग। एकदा सुरू केलं की मम्मी येईपर्यंत वाचत होता। किती वाजता? 6 पर्यंत। मम्मी 6 ते 9, ते सांग त्यांना। एकदा सुरू केलं की मम्मी येईपर्यंत वाचत होता। किती वाजता? 6 पर्यंत। मम्मी 6 ते 9। तर ऋषिकेश, तू अभ्यास कसा केला? दिवसभर मी केला, संध्याकाळी मम्मी सांगितलं वाचून दाखव। हा पूर्णतः म्हणजे जी शरीर अकार्यक्षम असल्यामुळे आमच्यावर पूर्णतः अवलंबून होता। मी याला सकाळी 7 वाजता वर्गात नेऊन ठेवत होतो। 7 पासून तर 12 वाजेपर्यंत त्याचं क्लास चालायचा। तिकडनं आल्यावर मी याला फ्रेश करून इथे बसून देत होतो आणि हार्डली 12 वाजतापासून 1 पर्यंत हा फ्रेश आणि जेवण झालं। 1 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत जे क्लासरूम मध्ये शिकवले गेलं ते पूर्ण पुस्तक हा समोर याच्या मांडून देत होतो आम्ही। तो झालेले पूर्ण टॉपिक रिव्हिजन करणे, मनन करणे आणि याच्या शॉर्टमध्ये लिहित होता, कारण त्याला वेगाने लिहिता येत नाही, खूप वेळ लागायचा। तर झालेलं त्याच दिवशी तो पूर्ण करत होता। मग याच्यानंतर आला मॅथ, आणि मॅथ हा असा सब्जेक्ट आहे की ज्याला प्रॅक्टिसशिवाय जमत नाही आणि याला लिहिता येत नाही। मग जेव्हा याची मम्मी 6 वाजताला घेऊन बसायची, 6 ते 9 याने दिवसभर काय केलं, वर्गात काय झालं, ती टाइम टेबल समोर ठेवायची। या पिरियडला काय शिकला, तू काय केलं, जे नाही केलं ते प्रश्न ती पुन्हा घ्यायची, पुन्हा वाचून घ्यायची त्याच्याकडनं, आणि गणित याच्या समोर ठेवायचं आणि याला फॉर्म्युला विचारायचा। मग 6 मल्टिप्लाइड बाय 3, हा 18 म्हणेपर्यंत ती लिहित नव्हती। म्हणजे याच्या मम्मीने जेवढा ह्याचा अभ्यास आहे
तेवढीच मेहनत तिने घेतली, पूर्ण ती वाचायची, जे थिओरिटिकल सब्जेक्ट आहे ती वाचायची, हा असा बाजूला आणि पुस्तक इथे, आणि तिने चुकीचं विनाकारण चुकीचं म्हणायची कधी कधी की हा याचं लक्ष आहे की नाही म्हणे हे असं नाही, हे असं आहे, म्हणजे याचं फुल कॉन्सन्ट्रेशन असायचं. याच्या डोक्याने हार्ड डिस्कचं काम केलं आहे. मम्मी जेव्हा रीड करायची तेव्हा हा याच्या हार्ड डिस्कमध्ये राईट करायचा. तिने एक एक सब्जेक्ट मिनिमम 5 वेळा तरी पूर्ण रिव्हिजन झालेली होती. आणि परीक्षेत गेल्यानंतर जेव्हा मी तिथे याला ठेवून देत होतो तर रायटरच्या समोर टेबल हा बाजूला आणि तो याला क्वेश्चन वाचून दाखवायचा, हा आन्सर सांगून तो मुलगा लिहित होता. आणि तो 10वीत असताना रोज शाळेत जायचा का? याने पूर्ण वर्षात म्हणजे 10व्या वर्गाचे क्लासेस हे मला वाटते की 2 महिने आधी सुरू झाले. त्या दिवशीपासून तर परीक्षेला जाईपर्यंत हार्डली 1 ना 2 दिवसच क्लास अटेंड केला नसेल. पूर्ण वर्षभर पूर्ण वेळपर्यंत आणि एक्स्ट्रा क्लासेस सुद्धा त्याने पूर्णतः अटेंड केले. त्याला कुठलीही ट्युशन नव्हती, कुठल्याही बाहेरचं मार्गदर्शन नव्हतं. फक्त एक जिनियसकडून त्याला क्वेश्चन यायचे घरी, क्वेश्चन पेपर्स ते सॉल्व्ह करून हा लिहून द्यायचा. आणि जवळपास दिवाळीपर्यंत रायटिंग केलं. जो 3 तासाचा पेपर याला 6-7 तास लागायचे, पण हा लिहायचा सर्व आन्सर आणि ते लोक चेक करून याला करेक्शन द्यायचे की हे चुकलं, आता तुला हा अभ्यास असा करावा लागेल. स्कोरिंगसाठी त्या लोकांचा याला फायदा झाला. हा साधारणतः दिवसातून किती तास अभ्यास करायचा? हा इथे जो बसलेला असतो सकाळी 6 ते रात्री 11 हा याचा एवढा वेळ आहे. त्यातून शाळा आणि एखादा तास जास्तीत जास्त गेला आणि 12 तासपर्यंत हा बसला अभ्यास करत राहायचा. म्हणजे 12 तास यांनी पूर्ण 10वीचा अभ्यास केला. हो, आणि टेन्शन फ्री. मध्ये जर वाटलं की आता नाही तर पेपर वाचायचा, त्याच्याजवळ रिमोट ठेवलेले असतात. लगेच टीव्हीतला फक्त सिरियलपेक्षा इंटरेस्ट आहे. वातावरणासंबंधीचे डाउनलोड करेल तर त्याच्याकडे लॅपटॉप आहे, दिवसभर लॅपटॉपवर बसतो. फक्त याला जे आहे याचं एम, तुम्ही या वातावरणासंबंधीचं खगोल आणि वातावरण, हवामानशास्त्र याचं फार इंटरेस्ट आहे त्याला. इथं बसला तो खिडकी बंद करू देणार नाही. दिवसभर ते पाहत राहतो की इकडे ढग आला का, इकडे कमी दाबाचा पट्टा आला का, पाऊस येणार का. नेटवरही ते सर सुरू असते आणि टीव्हीत बघेल तरी तेच. त्याला सिरियल हे नाही, फक्त बातम्या आणि यात फार इंटरेस्ट. मग याला ट्युशन वगैरे कुठे होतं? नाही, आम्हाला शाळेत याला पोहोचून नेणे आणि हाच एक जिकरीचा विषय होता. ट्युशनसाठी नेणे तर आमच्यासाठी शक्य नव्हतं, म्हणून याला कुठलीही ट्युशन नव्हती. याच्या डिफिकल्टी फिजिक्सच्या वगैरे असतील त्या मी सॉल्व्ह करत होतो. त्याची मम्मी ऑलरेडी मॅथ टीचर असल्यामुळे मॅथ सायन्स ती घेत होती. आणि या आईला मराठी वगैरे विचारलं होतं. बाकी मराठीमध्ये त्याची स्वतःचीच मास्टरी आहे, म्हणजे चिल्लर विषयासंबंधी त्याला मार्क कधी. आणि भूगोलामध्ये याला आउट ऑफ प्रत्येक वेळा मार्क आहेत. म्हणजे जेव्हापासून हा जॉग्राफी सब्जेक्ट त्याला शाळेत आहे तेव्हापासून तर बोर्डाच्या पेपरपर्यंत पूर्णपैकी पूर्ण मार्क याला मिळालेले आहेत. आणि याला एकूण किती % मिळाले? 88.60, 88.60. अच्छा, म्हणजे याला ट्युशन नसताना पण 88.7% मिळालेले आहे. यात शाळेचंही महत्व आहे, घरचं त्याच्या मम्मीचं कोचिंगचंही महत्व आहे आणि त्याची जिद्द हा तिसरा पॉईंट. कारण याला ज्या दिवशी 10व्या वर्गात गेला आम्ही विचार करतो त्याचा याला अभ्यास झेपेल की नाही, याला त्रास होईल. याला विचारलं मग तू पास होशील का? पास होणं सोडा म्हणे, पहिल्या दिवशीची गोष्ट आहे, मी 80च्या अभाव राहील, हे त्याचं पहिल्या दिवशीचं वाक्य आहे. ज्या दिवशी 10व्या वर्गातला पहिल्या क्लासला मी याला घेऊन गेलो तेव्हा याने सांगितलं की मला अभाव 80 मी असेल. हा हार्डली 5 मिनिटात तो ऑपरेट करेल. आपल्याला मोबाईलचं काय माहीत नसलं, कुठलं कोणती नवीन वस्तू उघडायची असेल आपल्याला त्याचं माहीत नाही की कुणीकडं खोलायचं, याने मला 2 मिनिटात ह्या मोबाईलचे नवीन आलेल्या मोबाईलचे सिम कार्ड काढायची आयडिया दिली. मी बसलो आपलं, मी एमटेक इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये आहो. मी आपलं गोल गोल फिरून आलो, इकडून आहे तिकडून आहे, पण याने 2 मिनिटात सांगितलं की असं दाबा म्हणे इथून सिम निघू शकतात. म्हणजे टेक्निकल माइंड त्याला जबरदस्त आहे. फक्त या मसलमध्ये शक्तीने हाच त्याचा फॉल्ट आहे. तुझा एम काय, म्हणजे तुला 10वी नंतर काय करायचं आहे? मला हवामानशास्त्रज्ञ व्हायचं आहे, त्यात आवड आहे. म्हणजे आपण बघितलं की याला हवामानशास्त्रात फार आवड आहे आणि त्याचा एम पण तोच आहे की पुढे जाऊन याला हवामानशास्त्रज्ञ व्हायचं आहे. तर आपण बघितलं की हा डिसेबल आहे, याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा एक आजार आहे, पण तरी याने 89.60% आणले आहे. आणि बाकीचे जे मुलं असतात ते जरी बरोबर असले तरी ते एवढा अभ्यास कधी करणार नाही, म्हणजे गमतीत वेळ घालवतात, इकडे तिकडे टाइमपास करतील. पण यांनी पूर्ण प्रामाणिकपणे अभ्यास केला वर्षभर. याला एकीकडे ट्युशन नव्हती, ट्युशन नसताना यांनी एवढे चांगले पर्सेंटेज आणले, याचा मला खरंच फार अभिमान वाटतो. आणि एवढेच नाही, त्याच्या स्कूलवाल्यांनी पण खूप सहकार्य केले आहे.
वळूयात पुढच्या बातमीकडे. देवेंद्र फडणवीस सरकार 5 दिवसांचा आठवडा करण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली असून शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी वर्गांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. एकीकडे व्यापारी, शेतमजूर आणि खाजगी काम करणारी मंडळी दिवसाला सुमारे 12 तास काम करीत असतात, तेव्हा कुठे त्यांची आणि अन्नाची गाठभेट होत असतानाचे चित्र असतानाच शासकीय कर्मचारी आणि चाकरमानी यांना भाजपा सरकार नवीन भेट देण्याच्या तयारीत दिसत आहेत. 5 दिवसांचा आठवडा करण्यावर देवेंद्र फडणवीस सरकारचे लक्ष लागले असून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनापोटी त्यांना 5 दिवसांचा आठवडा भेट म्हणून देणार असल्याचे विश्वसनीय वृत्तानुसार समजते. सध्याची शासकीय कार्यालयांची स्थिती बघता सर्वसामान्यांचे काम या कार्यालयामध्ये होणे दुरापास्त असतानाच देवेंद्र फडणवीस सरकारने 5 दिवसांचा आठवडा करण्यावर भर देत असल्याचे कळते. तसेही शासकीय कर्मचारी सुमारे 4च दिवस काम करताना दिसतात. दुसरा व चौथ्या शनिवारी सुट्टी असल्याने दुसरा व चौथा शुक्रवार यांच्या रजा टाकून ही मंडळी 3 दिवस बाहेरगावी जात असल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळते. त्यामुळे एकीकडे जीएसटी, दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना घाबरून 5 दिवसांचा आठवडा म्हणजे एकूण 20 दिवस काम करून 30 दिवसांचा पगार करणे शासनास कुठपर्यंत परवडू शकते असा रास्त प्रश्न आहे. तर 5 दिवसांचा आठवडा केल्यास शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील वीज व पाणी पुरवठ्याची बचत होईल असा गनिमी कावा कर्मचारी संघटनांनी खेळला आहे. विशेष बातमीपत्र व्हीसीएन ब्युरो, अमरावती. ब्रीड या हिंदी चित्रपटामध्ये अमरावतीतील प्रसाद देशमुख प्रमुख भूमिकेमध्ये पाहायला मिळणार असून स्थानिक रिफॉर्म्स क्लबमध्ये 5 जुलै ते 15 जुलै पर्यंत डान्स क्लासेसचं आयोजन करत दिनांक 20 जुलै रोजी स्थानिक सांस्कृतिक भवन इथे ग्रँड फिनालेचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेदरम्यान देण्यात आली आहे. ब्रीड या शब्दाचा अर्थ जन्म होणे किंवा नस्ल हा आहे. ब्रीड नावाचा हा चित्रपट एका तृतीयपंथीवर आधारित आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. याचे दिग्दर्शक बॉबी कुमार, विक्रम भट्ट, बलबीर सिंह गिल हे आहेत, तर प्रोड्युसर SB एंटरटेनमेंट हे आहेत. या चित्रपटामध्ये जी प्रमुख भूमिका आहे ती बॉबी कुमार तसेच रुचिका राजपूत आणि आपल्या विदर्भाचा लाडका सुपुत्र प्रसाद देशमुख हा आहे. ह्या चित्रपटाची शूटिंग नुकतीच मड आयलंड आणि गोरेगाव फिल्म सिटी व अंधेरी वेस्ट येथे झाली आहे. याच अनुषंगाने सायबा डान्स अकॅडमीतर्फे एका वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले असून सायबा डान्स अकॅडमी हा 10 दिवसांचा वर्कशॉप अमरावतीमध्ये रिफॉर्म क्लब येथे घेत आहे. 5 जुलैपासून हा वर्कशॉप सुरू होत असून 10 दिवसांचा हा वर्कशॉप 15 जुलैपर्यंत चालणार आहे. 11 ते 5 ही या वर्कशॉपची वेळ असून यामध्ये सायबा सर म्हणजेच मास्टर टेरेन्स लुईस यांचे हे असिस्टंट आहेत. 10 दिवसांचा हा वर्कशॉप संपल्यानंतर 20 जुलै रोजी या वर्कशॉपचा ग्रँड फिनाले संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे घेण्यात येणार असल्याची माहिती नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. ब्रीड नावाचा मूवी, त्याच्यामध्ये त्या शोचे मूवीचे डायरेक्टर आहेत विक्रम भट्ट सर, बॉबी कुमार आणि सेक्रेटरीचे आहेत बलबीर सिंग गिल. तर ह्या मूवी येताच काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये हा मूवी रिलीज होतं. या महिन्यात त्याचं पोस्टर लॉन्चिंग आणि म्युझिक लॉन्च होणार आहे मुंबईला. तर त्यासाठी आम्ही एक छोटीशी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. एका कॉन्फरन्समध्ये 2 काम करायचे विचार केले. तर हा एक कॉम्पिटिशन आहे. हा कॉम्पिटिशन 10 दिवसाचा शो म्हणजे 10 दिवस त्यांना त्या सरांचे जे असिस्टंट आहेत ते येतील आणि शिकवतील. या 10 दिवसमध्ये 5 स्टाईल होते. ते 5 स्टाईल सांगितले, पण या 5 मध्ये नवीन काय करायचं. शोज खूप होतात, कॉम्पिटिशन्स खूप होतात, काय करायचं. सरांसोबत आमचं बोलणं झालं. सर म्हणाले की तुमच्या इथे जसं की वायरमध्ये वायर आणि लावून डान्स होतात ते होईल का. म्हणून ट्राय करू करेंगे सर, आप बताइए आप आओ और सिखाओ. तर 10 दिवस त्यांचे 6-4 असिस्टंट येतील. त्यानंतर लास्ट डेला सर मेन येतील, ते 3 दिवस प्रॅक्टिस घेतील. आता या शोमध्ये आम्ही ट्राय टू बी स्पॉन्सरशिप कोणीच घेतलेली आहे. आमच्या क्लास थ्रू आणि 4-5 सर मित्र म्हणून आम्ही या पहिली ठेवली होती 2000 फीस, पण आता जस्ट मुलं आले पाहिजे, शिकले पाहिजे म्हणून आम्ही 1000 रुपये केली. या 1000 रुपये फीसमध्ये 10 दिवस कॅम्प राहील आणि त्यामध्ये यांना सर्टिफिकेट, गिफ्ट आणि स्टेज शो हे सर्व आहे.
प्रेस कॉन्फरन्सचा मुद्दा आमचा एवढाच आहे की अमरावतीतले जेवढेही मुलं असतील, जेवढेही डान्सर असतील, जेवढेही चांगले त्यांना मन आहे पण डान्स येत नाही पण डान्स करायचा आहे, तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे या फीज बघा डान्स काय असतो. नॉर्मल कॉम्पिटिशन्स खूप आहे अमरावतीत, मी स्वतःच घेतलेले आहे. पण माझ्याकडून मी स्वतः म्हणतोय मुंबईवरून चांगले कोरिओग्राफर येत आहेत, तिकडचं काय शिकवत आहे आणि आपल्याला शिकवायला जे ऍक्टरला शिकवलं त्यांनी, ज्या सरांनी ऍक्टर्सला शिकवलं ते लोक येतात. त्यांच्याकडून आपल्याला 1000 रुपये शिकायला मिळतात. एक मी दुसरं, हा शो नंतर आम्ही छोटीशी डॉक्युमेंटरी पण करतो. जसं नॉलेज आहे, ज्यांना नॉलेज असूनही जाता येत नाही तर त्यांना चांगला रस्ता दाखवायचा. न की बा पैसे दे आणि चल आम्ही तुला नेतो आणि मग घुमून फिरून वापस जायचं नाही. त्यांना फक्त रस्ता फ्री ऑफ कॉस्ट सांगायचा, कसं जायचं काय जायचं. आणि माझ्यातून जेवढं होईल माझ्या डान्स क्लास थ्रू, ॲक्च्युअलमध्ये माझा डान्स क्लास आहे पण मी थोडंफार ॲक्टिंग करायला लागलो, थोडंफार ट्राय. मला असं वाटतं की आपल्या अमरावती लहानपासून मोठंपर्यंत. आणि एक मोठी थिंग हे सर तुम्ही नमूद करून घ्या. माझे 2 स्टुडंट जे अमरावतीचे, एक शंतनू ठाकरे आहेत आणि एक त्याचं नाव कन्फर्म माहिती नाही मला. हे दोघं जण मी मराठी चॅनलवरती येणार आहे. 2.5 लाखमधून 110 जण नमूद केलेलं, म्हणजे चूज केलं त्यांनी. त्यांना लाईक्स करायचे यूट्यूबवर 5, 6, 7 गो. मी पुन्हा रिपीट करतो, आय रिपीट 5, 6, 7 गो. यात 61 आणि 62 एक मुलगी आणि मुलगा आहे. यांना लाईक्स मारायचे होते 10 दिवस. आणि या शोचा तोच एक मोठा मुद्दा आहे, त्यांनाही आम्हाला लॉन्च करायचं. कोइन्सिडेंटली त्यांना जास्त लाईक्स आले. प्लीज अमरावती थोडं क्लिअर ऐकाल. त्याला जास्त लाईक आले, तिला जास्त लाईक आले तर 14 मध्ये ते येतील, अमरावतीचं नाव होईल. 14 मध्ये आल्यानंतर कॉम्पिटिशन स्टार्ट होईल. आणि हे आले आहेत, बस 2-3 दिवसात रिझल्ट येईल. आता बघूया, देवाच्या कृपेने आपल्याला रिझल्ट येतो नाहीये. पण एक तो पण मुद्दा. तिसरा, डान्स नवीन शिकायला भेटला पाहिजे, हा एक मुद्दा आहे. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया तसेच तुमच्या सूचना आम्हापर्यंत पोहोचवू शकता. आमचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, चिठोरे कॉम्प्लेक्स, सतीधाम मार्केट रोड, अमरावती. किंवा तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या या नंबर्सवर. तर विदर्भाशी जुळलेल्या संपूर्ण बातम्यांसाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.